कुंडलीमध्ये योनी नावाचा एक प्रकार असतो आणि बऱ्याच लोकांचा असा प्रश्न पडला की हा योनी काय प्रकार असतो तो आम्हाला समजून सांगा. आणि म्हणून आज पत्रिकेमध्ये जे अवाकडा चक्र असतं त्यातला जो योनी भाग आहे त्या विषयावरती मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्याकडे एक ताई आल्या होत्या आणि त्या मला वारंवार सांगत होत्या की मी मागच्या जन्मी मुंगूस होते. असं ते एकदा नाही तर 3-4 वेळा मला बोलले आणि मला मोठं हसू आलं आणि माझ्या लक्षात आलं की त्यांच्या पत्रिकेमध्ये त्यांची योनी ही मुंगूस असली पाहिजे आणि म्हणून ते असं म्हणतात की मी मागच्या जन्मी मुंगूस होते. तसंच बऱ्याच मंडळींचा आणखीन एक असा समज असतो तो म्हणजे जी पत्रिकेमध्ये योनी नावाचा जो प्रकार सांगितलेला असतो तो त्या व्यक्तीचं सेक्स लाईफ सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर श्वान योनीचा असेल तर त्याचं सेक्स लाईफ हे कुत्र्यासारखं म्हणजे श्वानासारखं असतं. पण अर्थात या दोन्ही गोष्टी तितक्याशा योग्य नाहीत. तर योनी म्हणजे नक्की काय? ज्यावेळेस तुम्ही पत्रिका उघडता तेव्हा तुमच्या पत्रिकेमध्ये गण, नाडी, योनी असा उल्लेख असतो. त्यात योनी म्हटलं की आपल्याला बरेचसे गैरसमज असतात. पण ह्या योनीचा नक्की अर्थ काय ते आज आपण पाहणार आहोत. विशेषतः विवाह जमवताना पती पत्नींमध्ये हे योनी गुण जुळणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि हा कार्यक्रम पाहण्याआधी समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिषशास्त्रामध्ये योनी हा शब्द आला की अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. काहींना वाटतं की योनी म्हणजे मागचा जन्म, तर काहींना वाटतं की त्याचा संबंध फक्त स्त्री पुरुष आकर्षणाशी आहे. पण या दोन्ही समजुती पूर्णपणे बरोबर नाहीत. आपल्या 27 नक्षत्रांना प्राचीन ऋषींनी 14 वेगवेगळ्या प्राण्यांचं प्रतीकं दिली आहेत. याचा अर्थ असा नाही की त्या नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती मागच्या जन्मी तो प्राणी होती, तसंच त्या व्यक्तीचा स्वभाव पूर्णपणे त्या प्राण्यासारखाच असेल असंही नाही. खरं तर प्रत्येक प्राण्यामध्ये काही नैसर्गिक गुणधर्म असतात. त्या गुणधर्माशी साधर्म्य असलेलं स्वभाव वैशिष्ट्य एखाद्या व्यक्तीमध्ये आढळू शकतं. हे दाखवण्यासाठी ही योनीची संकल्पना शास्त्रकारांनी वापरली. उदाहरणार्थ अश्वयोनी. अश्व म्हणजे घोडा. वेग, उत्साह, ऊर्जा आणि काम करण्याची ताकद. अश्वयोनीच्या व्यक्ती सामान्यतः अत्यंत सक्रिय, उत्साही आणि पुढाकार घेणाऱ्या असतात. तशीच एक गजयोनी. जसं हत्तीचा स्वभाव शांत, संयमी आणि बुद्धिमान मानला जातो, अशा व्यक्तींची स्मरणशक्ती चांगली असू शकते. त्या विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या असू शकतात. अजून एक योनी असते ती म्हणजे मेषयोनी. मेंढ्याप्रमाणे धाडस, हट्टीपणा आणि आव्हानांना सामोरं जाण्याची वृत्ती, पाहिजे त्या गोष्टीला धडक मारण्याची वृत्ती या व्यक्तींमध्ये दिसू शकते. बऱ्याच मंडळींना या जोखीम घ्यायला जे आवडते ते या योनीचे असतात. पुढची आहे सर्पयोनी. सापाची एक खास गोष्ट असते ती म्हणजे सतर्कता. सर्पयोनीच्या व्यक्ती यांची निरीक्षण शक्ती ही अत्यंत पॉवरफुल असते. परिस्थिती ओळखणाऱ्या आणि योग्य वेळ साधणाऱ्या अशा ह्या सर्पयोनीच्या व्यक्ती असतात. तर श्वान योनीची लोक कशी असतात? तर कुत्रा हा अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठेचं प्रतीक मानला गेला आहे. अशा व्यक्ती या मैत्री आणि नातेसंबंध जपणाऱ्या असतात. अजून एक योनी आहे ती म्हणजे मार्जार योनी म्हणजे मांजर. मांजर हे स्वतंत्र स्वभावाचं असतं. स्वतःची जागा, स्वतःची पद्धत आणि स्वतःचे निर्णय यांना महत्त्व देणारे जे लोक असतात ते या गटात आढळतात. पुढची आहे मूषक योनी म्हणजे उंदीर योनी. उंदीर हा अतिशय चपळ आणि मार्ग शोधणारा प्राणी आहे. अशा व्यक्तींमध्ये परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता दिसून येते. त्याचबरोबर अद्वितीय बुद्धिमत्ताही दिसून येते. पुढची योनी आहे गो योनी. गो म्हणजे अर्थातच गाय आणि गाय म्हणजे शांतता, सहनशीलता आणि सेवाभाव याचं प्रतीक. या व्यक्ती साध्या, संयमी आणि इतरांना मदत करणाऱ्या वात्सल्यपूर्ण स्वभावाच्या असू शकतात. पुढची योनी आहे महिषी योनी. महिषी योनीच्या व्यक्ती अत्यंत परिश्रमी असतात. एकदा एखादं काम हाती घेतलं की ते पूर्ण होईपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत. सामान्यतः शांत, संयमी आणि सहनशील असतात. अन्याय किंवा वारंवार त्रास सहन करावा लागल्यास मात्र त्या ठामपणाने कठोर भूमिका घेतात. पुढची योनी आहे व्याघ्र योनी. खरं तर वाघ हा धैर्य आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे. अशा व्यक्तींमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि मोठी उद्दिष्ट गाठण्याची जिद्द असते. असे लोक धाडसी असतात. पुढची आहे मृग योनी. मृग म्हणजे हरिण. हरणाचा स्वभाव सौम्य आणि मैत्रीपूर्ण असतो. तो समूहप्रिय असतो. या लोकांना मैत्री करायला आणि नेहमी गर्दीत म्हणजे मित्रांमध्ये राहायला आवडतं. पुढची आहे वानर योनी. अर्थात वानर म्हटलं म्हणजे माकड म्हणजे चंचलता, जिज्ञासा आणि नवीन गोष्टींची आवड. अशा व्यक्तीला सतत काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न ते लोक करतात आणि त्यांना आवडत असते. पुढची योनी आहे मुंगूस योनी.
मुंगूस हे निर्भय आणि लढाऊ वृत्तीचं प्रतीक मानलं जातं. संकटातही न घाबरणारे लोक या गटामध्ये आपल्याला दिसून येतात. आहे सिंहयोनी. सिंह म्हणजे रुबाब, नेतृत्व आणि आत्मसन्मान. अशा व्यक्तींना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला आवडते. योनी म्हणजे एखाद्या व्यक्तीचा खरं तर पूर्ण स्वभाव नाही. ती फक्त काही मूलभूत प्रवृत्ती किंवा गुणधर्म समजून घेण्यासाठी वापरली जाणारी एक सांकेतिक पद्धत आहे. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, यश, नातेसंबंध आणि जीवनाचा प्रवास हा फक्त योनीवर ठरत नाही. त्यासाठी संपूर्ण कुंडली, ग्रहस्थिती, संस्कार, वातावरण आणि स्वतःचे प्रयत्न यांनाही तितकंच महत्त्व असतं. आणि म्हणून योनीकडे अंधविश्वासाने किंवा भीतीने पाहण्याची गरज नाही. ती एक प्राचीन निरीक्षण पद्धती आहे जी मानवी स्वभाव समजून घेण्याचा एक प्रयत्न म्हणून पाहिली आहे. बाय द वे, तुम्हाच्याकडे पत्रिका असेल तर पत्रिकामध्ये तुमची कोणती योनी आहे ती जरूर पहा आणि मी सांगितलेल्या योनी स्वभावाशी तुमचा स्वभाव जुळतो आहे का ते जरूर सांगा. आणि हा कार्यक्रम आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम.